तर रायगड लोकसभेवरती राष्ट्रवादीचा दावा पाहायला मिळतोय। रायगड लोकसभा ही राष्ट्रवादीच लढवणार असं अजित पवार म्हणतायत। सुनील तटकरेंना रायगडची उमेदवारी देणार अजित पवार यांचा तर रायगडच्या जागेवरून स्पष्टच आता हे संकेत पाहायला मिळतात। रायगडच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत वाद सुरू होता, मात्र अजित पवारांच्या वक्तव्याने वादाला पूर्णविराम मिळालाय। तर पाहुयात नेमका आता यावेळेस अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय ते। 48 जागा या निवडण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। त्यावेळेस इथल्या तमाम जनतेला मला विनंती करायची की सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढे उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचा निर्णय घेईल। तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं घेतला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।